नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम, जय हिंद. मित्रांनो, सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे की शिक्षक पदभरतीची निवड यादी कधी लागेल. पण आता तुमची प्रतीक्षा संपत आलेली आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही, त्यामुळे अनेक उमेदवार जाहिरातींच्या प्रतीक्षेमध्ये होते. दरम्यानच्या काळामध्ये टीईटी परीक्षा झाल्यात, मात्र शिक्षक भरती परीक्षा होत नव्हती. टेट परीक्षाही झाली, जी 5 वर्षांनंतर दुसऱ्यांदा मागच्या वर्षी झाली. ती परीक्षा झाल्यानंतर देखील जवळपास 1 वर्ष उलटलं, अद्यापही शिक्षक भरतीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून शिक्षक होण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली होती. मात्र आता तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. किंवा अगदी सिंबॉलिक भाषेत सांगायचं म्हटलं तर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि कुठल्याही क्षणी युद्धाची घोषणा होऊ शकते. अर्थात कोणत्याही क्षणी उमेदवारांची प्राथमिक निवड यादी जाहीर केली जाऊ शकते. आणि एकदा की निवड यादी जाहीर झाली की त्या उमेदवारांचं त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, त्यांचं काम वाढणार आहे. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन मुलाखतीशिवाय या पर्यायामध्ये होईल त्या उमेदवारांना आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ज्या ठिकाणी आपल्याला अलर्ट केले गेलेलं आहे त्या ठिकाणी जावं लागणार आहे. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन मुलाखतीसह या पर्यायांमध्ये होईल त्यांना मुलाखतीची तयारी करावी लागणार आहे. त्याचबरोबर आपले आवश्यक डॉक्युमेंट सगळे आपल्याकडे आहेत की नाही हे तपासून घ्यावं लागणार आहे. ज्या उमेदवारांचं मुलाखतीसह या पर्यायामध्ये सिलेक्शन होईल त्यांनी मुलाखतीची तयारी करायची, आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत. मुलाखत कशी द्यायची याबाबत मी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा वरती आय बटन दाबून देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जशी जशी निवड यादी प्रसिद्ध होण्याचे दिवस जवळ येत आहे तसं तसं उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असेल. कारण अनेकांना भीती आहे की सिलेक्शन होतं की नाही. ज्यांना सिलेक्शन होण्याची शक्यता वाटते किंवा त्यांचा स्कोअर खूप चांगला आहे, त्यांना खात्री आहे की आपलं सिलेक्शन होणारच आहे, त्यांना भीती आहे की आपल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे आपल्याला आवडीचं ठिकाण मिळेल की नाही. मित्रांनो, या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. अतिशय अद्ययावत असे सॉफ्टवेअर यासाठी कामासाठी वापरलेले आहेत. कारण आपल्याकडे शिक्षक भरतीसाठी अनेक प्रकारचे क्रायटेरिया आहेत, ज्यामध्ये मग सामाजिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, तुमची शैक्षणिक पात्रता असेल, अन्य व्यावसायिक पात्रता असतील, अनेक इतर उच्च शैक्षणिक पात्रता असतील, टीईटी परीक्षा असेल, टेट परीक्षेचा स्कोअर असेल, तुमची वयोमर्यादा, प्राधान्यक्रम, अशा अनेक गोष्टींचा विचार करून तुम्हाला ही निवड यादी तयार करायची असल्याने याच्यामध्ये अतिशय बारकाईने हे काम होणार आहे आणि ते सॉफ्टवेअर मधून होणार आहे. आणि सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारचे ह्या सगळ्या कमांड देऊनच हे काम पूर्ण होणार असल्याने त्यामध्ये कुठलाही काही दोष राहील असं वाटत नाही. आणि विशेष करून मानवी हस्तक्षेप नसल्या कारणाने ही निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्याही प्रकारची भीती किंवा शंका मनात ठेवण्याचं काहीच कारण नाही. जे काही होईल ते सगळं काही मेरिट प्रमाणे होईल, याबाबत निश्चिंत राहा. अंतिम निवड यादी पोर्टलवर जाहीर करण्यापूर्वी त्या यादीची अनेक स्तरांवरून चाचणी केली जाईल. अनेक वेळी यादी जनरेट करून पाहिली जाईल की त्या यादीमध्ये काही फरक पडतो का, काही त्रुटी येतात का, कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये काही एरर येतो का, याच्या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यानंतर जेव्हा रिझल्ट सगळे मनासारखे येतील किंवा सगळे रिझल्ट एकसारखे येतील तेव्हा समजायचं की सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करते, अशी प्रशासनाची खात्री पटली की मग ही निवड यादी जाहीर केली जाईल. आता निवड यादी शक्यतो आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसात किंवा सोमवारपर्यंत जाहीर होऊ शकते. कदाचित त्यासाठी मंगळवार देखील उजाडू शकतो किंवा आणखी 2-4 दिवस देखील हे लांबणीवर पडू शकतं. पण असं झालं तर घाबरून जायचं कारण नाही, कारण ही प्रक्रिया खूप किचकट आणि मोठी असल्या कारणाने त्यात उशीर होणारच आहे. तोपर्यंत प्रशासनाची खात्री होत नाही की यादी निर्दोष आहे तोपर्यंत ते प्रशासन यादी जाहीर करणार नाही. आणि जेव्हा जाहीर होईल तेव्हा समजायचं की यादी पूर्णपणे निर्दोष आहे आणि अद्ययावत आहे. इतकं करूनही जर काही उमेदवारांना शंका असेल की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा यादीमध्ये त्यांच्या नावा मेरिट प्रमाणे काही दोष आढळला असेल, मेरिटची प्रमाणे त्यांना जागा मिळाली नसेल, तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी तिथं संधी पण असणार आहे. तक्रार कुठे करायची, कशी करायची याची माहिती सविस्तर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते सांगणारच आहेत. आणि जर उमेदवारांचं असं काही म्हणणं असेल तर त्या सूचना आपण तातडीने त्यांच्याकडे नोंदवायच्या आहेत. मित्रांनो, कधी यादी जाहीर होऊ शकते आणि यादी जाहीर झाल्यानंतर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे त्या उमेदवारांना जे ठिकाण अलर्ट झालेलं आहे तिथं आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपले सर्व डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट चेक करून घेणं आता हे आपलं काम आहे. सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना जी माहिती आपण दिलेली आहे त्या माहितीमध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की नाही याची खात्री आपल्याला करायची आहे. याबाबत पवित्र पोर्टलवर आज सकाळी पहाटे 23 फेब्रुवारीला एक सूचना प्रसारित केली पवित्र पोर्टलने, की ज्यामध्ये म्हटलं आहे की 1 सप्टेंबर 2023 ला जी सूचना पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली होती
त्याप्रमाणे सगळे आपले डॉक्युमेंट्स आहे का हे चेक करायचं आहे. त्या पत्रावर तारीख जरी 22 दिवस असली तरी ते 23 तारखेला सकाळी प्रसिद्ध झालेलं आहे. तर काय म्हटलं आहे या पत्रामध्ये बघूया आपण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी म्हणजे आपण ज्यावेळेस नोंदणी करत असताना सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यावेळी जे डॉक्युमेंट्स आपण सादर केले असतील किंवा त्याची नोंद केली असेल ते सर्व डॉक्युमेंट्स आता आपल्याला तयार ठेवायचे आहेत. आणि म्हणून या पत्रामध्ये पहिला मुद्दा आहे की उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र असणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे उमेदवारांनी टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी जुळणं आवश्यक आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरताना आपण जी सही अपलोड केलेली असेल त्या सहीप्रमाणे आपली प्रत्यक्षातली सही जुळली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यासाठी त्याच्याकडे तसं प्रमाणपत्र असलं पाहिजे. प्रमाणपत्र कंपल्सरी आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे मूळ प्रतीमध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र. म्हणजे ज्या उमेदवारांनी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये अर्ज केला असेल मग ती कुठली कॅटेगरी असो, एसटी असो, एससी असो किंवा ओबीसी विजयएनटी कुठली कॅटेगरी, त्या कॅटेगरी प्रमाणे आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का याची खात्री करून घ्यायची आणि ते मूळ जात प्रमाणपत्र आपल्याला तिथं सादर करावं लागणार आहे. त्यानंतर जे जात प्रमाणपत्र आपल्याकडे आहे त्या जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे. जर काही उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल आणि त्यांनी जर प्रमाणपत्र वैधता करण्यासाठी अर्ज केला असेल तर तसा पुरावा आपल्याला तिथं सादर करावा लागणार आहे. मग त्यामध्ये तुमचं पोचपावती असेल किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रिंट आउट असेल असं कुठलाही पुरावा तुम्ही तिथं देऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे समांतर आरक्षण. ज्या उमेदवारांना समांतर आरक्षण घ्यायचं आहे उमेदवारांनी आपण कोणतं समांतर आरक्षण घेणार आहोत त्याबाबतचं एक योग्य सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे. मग त्यामध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असेल, माजी सैनिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र, पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केलेली पोचपावती आणि शेवटचं अनाथ असल्याचे प्रमाणपत्र. यामध्ये ओबीसी साठी जे काही आपल्याला नॉन क्रिमिनल सादर करायचं आहे त्याचा उल्लेख इथे कुठे दिसत नाही. मात्र ज्यांना ओबीसी सादर करणं आवश्यक आहे त्यांनी नॉन क्रिमिनल दाखला आपल्याकडे ओरिजिनल आणि त्याबरोबरच त्या मागील 3 वर्षाचा उत्पन्न दाखला देखील आपल्याला आपल्या जवळ ठेवावा लागणार आहे की जेणेकरून तो मागितला तर आपण तात्काळ तो उपलब्ध करून देऊ शकू. आता वळूया शैक्षणिक पात्रतेकडे. यामध्ये तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचं प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्थात 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हतेबाबतची पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हता बाबत जसे की डीएड, डीएलएड, TCH इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका आपल्याला सादर करायची आहे. पदवी स्तरावरील व्यावसायिक पात्रतेबाबत बीएड, BA, PSC अँड BPL, BP इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका. त्यानंतर पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत MPED इत्यादी बाबतचे पदव्युत्तर प्रमाणपत्र व गुणपत्रक. तसेच BPED उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा मग ते TET असेल किंवा CTET असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला सादर करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र जर असेल तर तेही आपल्याला इथं सादर करायचं आहे. स्वातंत्र्य सैनिक वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र, 1991चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि शेवटचं 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता हे सगळे प्रमाणपत्र जे आपल्याला लागू आहेत तितकेच द्यायचे आहे. सरसकट सगळ्यांनी ही द्यायची नाहीये. जे प्रमाणपत्र आपल्याला लागू आहेत तेच प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहेत जे आपण सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये नोंदलेले आहेत. तर मित्रांनो ह्या यादीप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. या यादीतून आपण कुठल्या कॅटेगरीमधून येत आहोत किंवा आपल्याकडे शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्हता काय आहे त्याप्रमाणे आपण आपल्या डॉक्युमेंट्सची फाईल तयार करायची आहे आणि ते सगळे डॉक्युमेंट्स हे मूळ प्रतीमध्ये असले पाहिजे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आपली कुठलीही धावपळ होऊ नये वेळेवर म्हणून या सर्व डॉक्युमेंट्सची आपल्याकडे 3 ते 4 प्रतींमध्ये छायांकित प्रती तयार करून ठेवा. अर्थात झेरॉक्स काढून ठेवा आणि त्या सर्व झेरॉक्स एकतर सर्टिफाय करून ठेवा किंवा अटेस्टेड करून ठेवा. त्याचप्रमाणे आपल्याकडे आधार किंवा पॅन कार्ड जे आपले आयडेंटिटी असेल ते देखील आपल्याकडे असायला पाहिजे की जेणेकरून जर मागितलं तर ते आपल्याकडे उपलब्ध होईल. तर मित्रांनो आता तुमच्या हृदयाची धडधड वाढलेली असेल किंवा मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल आणि भीती एकतर ती भीतीयुक्त आनंद देणारी
असेल किंवा आनंदयुक्त भीती निर्माण करणारी असेल. प्रत्येकाला असं वाटतं की यादी जाहीर झाल्यानंतर त्यात आपलं नाव कुठेतरी असायला हवं. तर मित्रांनो, सकारात्मक राहा. आपण कष्ट केलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे त्याचं चीज हमखास होईल. मात्र तरी एक वास्तव नाकारून चालणार नाही, ते म्हणजे की जागा कमी आहेत आणि उमेदवार जास्त आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये अपयशाला सामोरं जावं लागणार आहे. पण अशा उमेदवारांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ताणतणाव न घेता, कुठल्याही प्रकारचं मानसिक संतुलन बिघडवून न देता, जे वास्तव आहे ते स्वीकारायचं आहे आणि पुन्हा नव्याने नवीन लढाईसाठी नव्या जोमाने नव्या पद्धतीने या लढाईला सामोरं जायला सज्ज व्हायचं आहे. तर मित्रांनो, आता इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि आज इथेच थांबूया. भेटूया लवकर नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो. जय हिंद.